नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सत्ताधारी पक्षाचं पानिपत झालं आणि या मराठा आंदोलनाची धग अगदी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली. राज्यामध्ये आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला या आंदोलनाची धग तशीच कायम जर ठेवण्यात आली तर सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येईल याची शाश्वती मुळात देता येणार नाही. आणि असा त्या सत्ताधारी पक्षांचा सुद्धा समज नव्हे, त्यांना विश्वास वाटू लागलेला आहे. यामुळेच सत्ताधारी पातळीवर, सरकारी पातळीवर हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्याला पुरतं लागू करण्याचा सरकारचा मानस दिसतो आहे आणि त्या पद्धतीच्या हालचाली सरकारी पातळीवर चालू असलेल्या दिसून येऊ लागलेल्या आहेत. याविषयीची समग्र माहिती आपल्याला जाणून घ्यायची असल्यास हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीच्या काळामध्ये जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातले हवा काढून घेण्याकरिता छगन भुजबळांचा प्रयत्न झाला. सरकारच्या माध्यमातून ओबीसीचा एक चेहरा, एक प्रस्थापित जुनं नेतृत्व म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीला छेद देण्यासाठी ओबीसीचा एक नेतृत्व मराठ्यांच्या विरोधात उभं करण्यात आलं. त्यामध्ये फारसं यश आलं नाही सरकारला. यानंतर त्यांनी मराठ्यांच्या विरोधात मराठा उभा करण्याचा प्रयत्न केला. यातनं दरेकरांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन मराठा आंदोलन फोडण्याकरिता, त्याच्यामध्ये विभागणी करण्याकरता प्रयत्न करून पाहिला. याला साथ दिली गेली ती प्रसाद लाड यांच्याकडून आणि राणे कंपनीकडून. परंतु मराठ्यांमध्ये जास्त प्रमाणात म्हणावी अशी सरकारला अपेक्षित असलेली फूट पाडता आली नाही आणि यामुळे सरकार काहीसं बॅकफुटवर गेलेलं दिसून आलं. आणि मग यानंतर आता जर या मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण मागणी मान्य केली तर ओबीसी समाज दुखावला जाणार आहे, निश्चित दुखावला जाणार आहे, असा सरकारी पक्षाचा समज आहे. आणि त्यातल्या त्यात जास्तीचं केंद्र, जे धगीचं केंद्र आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या धगीचं केंद्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व कोकणामध्ये जास्तीचं नाही असा सरकारचा समज असल्यामुळे आपण मराठवाड्यापुरता मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आणि हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा जर प्रयत्न सरकारनं या विधानसभेच्या तोंडावर जर करण्यात केला गेला तर आपल्याला आश्चर्य वाटून घेण्याची काही गरज नाही. कारण एकच आहे, आता जर आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला नाही तर या सत्तेमध्ये परत येता येणार नाही याची खात्री झाल्यामुळं आणि मराठवाड्याचा प्रश्न जर सुटला गेला तर मराठवाड्यामधला जो मराठा समाज आहे तो आंदोलनामध्ये जास्तीचा सक्रिय राहणार नाही आणि मग सरकारी पक्षाला, सत्ताधारी पक्षाला आपल्या जे काही आरक्षण किंवा हैदराबादचं गॅजेटियर लागू केल्याचं जे काही श्रेय आहे ते घेता येईल. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अगदी जे बार्शीचे आमदार आहेत राजेंद्र राऊत, त्यांनी जरांगे पाटील यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या तोंडून अशी काही विधानं आली की त्या विधानामधनं सरकारी पातळीवर नेमकं काय चाललेलं आहे हे याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. राजेंद्र राऊत सुरुवातीमध्ये म्हणाले होते की मराठवाड्यापुरता प्रश्न आहे बाबा, हरकत नाही, देऊ म्हणाले होते. पण मग यांनी म्हणजे जरांगे पाटलांनी पूर्णपणे सरकारला वेठीस धरलं. म्हणजे याचा अर्थ सरकारी पातळीवर मराठवाड्यासाठीचा सरकारी पातळीवर होकार देण्यात आलेला आहे आणि ओबीसी समाजाची, त्यांच्या नेतृत्वाची मराठवाड्यापुरता तरी नक्कीच समज घातलेली असावी की आपण मराठवाड्याचा प्रश्न सोडवतोय आणि हैदराबादचं गॅजेटियर जे आहे ते जर लागू केलं आपण
तर तो प्रश्न सुटेल आणि ओबीसींवर सुद्धा जास्तीचा फार मोठा अन्याय होणार नाही। ही ओबीसी समाजाच्या नेतृत्वाची फडणवीस आणि एकनाथ शिंदे समज करून देतील, समज घालून देतील असा त्यांना अंदाज दिसतो आहे। जर जर असं घडलं तर मराठवाड्यामध्ये सरसकट मराठा हा या गॅजेटियर प्रमाणे मराठा आणि कुणबी एकच म्हणून इथला सरसकट लागू होईल। परंतु याच बरोबरीनं जरांगे पाटलांनी ज्या काही इतर मागण्या पुढे केलेल्या आहेत, यामध्ये बॉम्बे गॅजेटियर आहे, सातारा गॅजेटियर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जरी त्यांनी मागणी पुढे केली असली आणि जर छगन भुजबळ आणि कंपनी मागे सरकली थोडी, तर जरांगे पाटील हे थोडे मागे सरकतील असा अंदाज बांधताच येणार नाही, असं नाही सांगता येणार नाही। कारण आपली मराठवाड्याचा एक प्रश्न सुटतोय, आपण पुन्हा आपली मागणी मान्यच करून घेणार आहोत। या मागणीवर जरांगे पाटीलही थोडंसं शांत होतील, कारण मराठवाड्यांचा प्रश्न तात्पुरता का होईना म्हणण्यापेक्षा कायमचा मराठवाड्याचा सुटेल। पूर्वीचा विदर्भाचा तर सुटलेलाच आहे आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगोदरच बराचसा मराठा समाज ओबीसी मध्ये आहे। मग धग सर्वात जास्त कुठे आहे तर मराठवाड्यामध्ये आहे। आणि यातच पुन्हा आणखीन या बार्शीचे आमदार यांनी दुसरं वक्तव्य केलं, ते म्हणाले की एक दिवसीय अधिवेशन बोलवावं आणि ते नार्वेकरांकडे पत्र देणार वगैरे। परंतु यांना सरकारी पातळीवरच जरांगे पाटलांच्या या आंदोलनातली हवा काढून घेण्याकरता ते श्रेय स्वतःला घ्यायचे सरकारकडे, म्हणून त्यांनी या राऊतांना पुढे करून आपण एक दिवसीय अधिवेशन बोलवूया आणि त्या अधिवेशन बोलवून मग आपण सरसकट करायचं का मराठवाडा करायचा या संदर्भामध्ये आपण पुढे यायचंय। म्हणून हे सुद्धा राजेंद्र राऊतांकडून स्टेटमेंट आलं। म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपण मराठवाड्याच्या प्रश्नासाठी आणि सरकारी पातळीवरचं आपलं सरकारचं श्रेय घेण्याकरिता ही जी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जी आंदोलनं उभी केली गेली आहेत, जी सरकार प्रणीत आंदोलनं जी उभी राहिली आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर, त्याचं कारण एकच आहे की आता आरक्षण जर दिलं तर संपूर्ण श्रेय विरोधी पक्षाकडे जाऊ नये। कारण जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार आरक्षण जरी दिलं गेलं तरी त्याचं श्रेय म्हणण्यापेक्षा त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला होतोय। आता जरांगे पाटील एकनाथ शिंदे देऊ शकतात, एकनाथ शिंदेची तोंड भरून कौतुक करतायत, एकनाथ स्तुती करतायत, पण ते करत असताना छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना फायलावर घेत आहेत, त्यांच्या विरोधामध्ये अगदी अगदी जळजळीत टीका करतायत। परंतु ते करत असताना आता मात्र सरकारी पातळीवर अधिवेशन 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान हे जे अधिवेशन बोलवलं जाईल आणि त्यामध्ये मराठवाडा गॅजेटियरचा जर समावेश त्यामध्ये चर्चेमध्ये आणून जर लागू करण्यात जर आलं तर यामध्ये आता आश्चर्य वाटायला नको। आणि आता सरकार पुढे आता दुसरा इतर या आंदोलनाची धग कमी करण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। यामुळे सरकार नक्कीच आता हैदराबादचं गॅजेटियर लागू करून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कमी करेल आणि ओबीसींवर पूर्ण महाराष्ट्रात अन्याय केला गेला नाही म्हणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेल। यातून आता जी काही ओबीसी मधनं प्रतिक्रिया उमटणारच नाहीत असं नाही, त्यांना सुद्धा ते त्या पद्धतीने आरक्षण सरकार प्रणीत आंदोलन करायला भाग पाडतील। परंतु आता शेवटचं एकच पर्याय सरकार समोर उरलेला आहे, तो म्हणजे हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठवाड्यातला मराठा आणि कुणबी एकच आहेत हा जो निर्णय गॅजेटियर लागू करून हा निर्णय घेतला जाईल आणि मराठवाड्यामधल्या आंदोलनाची धग कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल। यातून हे असंच दिसतं आहे। धन्यवाद।